तर मित्रांनो नमस्कार. आता आपण एक डेस्टिनी प्लॅनर्स नेमकं काय करते आणि आम्ही तुम्हाला कसं मदत करू शकतो याच्याबद्दल आपण एक प्रेझेंटेशन बघणार आहोत. आणि जी डेस्टिनी प्लॅनर्स बद्दलची माहिती आहे ती मी अगोदर शेअर करतोय. तर डेस्टिनी प्लॅनर्सचं आमचं मेन मिशन आहे की 1 करोड लोकांना सक्सेस करायचं त्यांच्या लाईफमध्ये. आणि आम्ही जे काम करतोय ते व्हॅल्यू सिस्टमवर काम करतोय, रिलेशनशिप, पॅशन, कॅटलिस्ट, टीम वर्क आणि जेन्युइन गायडन्स करतो. आणि मॅक्सिमम मित्रांनो आमचं विजन आहे की वी वॉन्ट टू बी द मोस्ट रिस्पेक्टेड ऑनलाईन करिअर गायडन्स कंपनी इन इंडिया. तर आम्ही ऑनलाईनच काम करत असतो. तर आमच्याकडे जगभरातून क्लायंट आहेत. तर माझं नाव योगेश सतीशचंद्र भायती, मी प्रॉपर जळगावचा आहे. नेटिव्ह प्लेस आई वडील तिकडेच असतात आणि मागच्या 15 वर्षापासून मी नाशिकला राहतो. तर मेन आता नाशिकहून मी तुमच्याशी कनेक्ट झालेलो आहे. माझं फार्मसी कंप्लीट झालं, त्याच्यानंतर मी ग्लॅक्सो, टाटा, बिर्ला, मॅक्स लाईफ 12 वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम केलं. आणि मला असं आढळून आलं की कॉर्पोरेटमध्ये काम करत असताना कॉर्पोरेट आणि ऍक्च्युली अकॅडमिक याच्यात खूप फरक आहे आणि मुलं हॅपी नाहीये काम करायला. आणि काही मुलं काम करतायत ते सोडून देत आहेत, मग तिकडे जाऊन काय नाही मदत करायचं. तर म्हणून 2011 मध्ये आम्ही डेस्टिनी प्लॅनरची स्थापना केली. 3 वर्ष ऑलमोस्ट रिसर्च केले खूप सारे. आणि 2013 पासून मी करिअर गायडन्स मध्ये आहे. तर आतापर्यंत आम्ही 7,000 पेक्षा जास्त मुलांना वन टू वन गायडन्स केले आहे. आणि 600 पेक्षा जे वर्कशॉप आहेत स्कूल कॉलेजमध्ये आम्ही कंडक्ट केलेले आहेत. आणि आम्ही जगभरात आता काम करतोय. तर मी एक सर्टिफाईड करिअर काउन्सिलर आहे, एज्युकेशन कन्सल्टंट आहे आणि लाईफ स्किल ट्रेनर पण आहे. आता काय झालं, अकॅडमीच्या सोबत लाईफ स्किल पण गरजेचं झालंय. आणि कॉर्पोरेट ट्रेनिंग पण आम्ही घेतो. तर हे झालं मित्रांनो माझ्याविषयी. आता डेस्टिनी प्लॅनर्स नेमकं काय करतं, तर डेस्टिनी प्लॅनर्स सर्व एज ग्रुपसाठी काम करतं. ते कशा पद्धतीने करतं की सुरुवातीला आता खूप सारे मुलं इथे ना 10वीचे आहेत. तर 10वीचे जे मुलं आहेत तर त्यांना खूप मोठा प्रश्न असतो की कोणत्या करिअरला जायचं किंवा पहिले स्वतःला. तर इथे ना पहिले स्वतःला समजणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी त्याचं बॉर्न पोटेन्शियल आम्ही चेक करतो आणि त्याचा अप्टिट्यूड चेक करतो. ते अप्टिट्यूड चेक करून आम्ही त्याला करिअर गायडन्स करतो की कोणतं करिअर त्याला सुटेबल आहे. आणि मग एकदा करिअर फायनलाइज झालं मग त्याला एज्युकेशनचे ऑप्शन बघतो की त्याने अभ्यास कसा करायचा, काय करायचा, त्याचं गायडन्स आपण करतो. त्याला लर्निंग लर्निंग स्टाईलचं आपण त्याला गायडन्स करतो. नंतर कोणत्या परीक्षा त्याला द्यायच्या आहेत म्हणजे ज्या एक्झाम्स आहेत त्याचं आपल्याकडे मार्गदर्शन आहे. मग JEE, नीट, सीईटी, युसीट, म्हणजे भारतात जेवढ्या परीक्षा आहेत त्या सर्वांचं आपल्याकडे एंट्रन्स एक्झामचे टेस्ट सिरीज आहेत. आणि त्याचं पण मार्गदर्शन आहे. आणि त्याच्यानंतर ज्या परीक्षा आपण क्रॅक करतो नंतर आपल्याला ऍडमिशनसाठी पण आम्ही मदत करतो की कोणते कॉलेजेस सुटेबल आहेत, काय कट ऑफ आहे, तुम्ही कोणती ब्रँच घ्यायला पाहिजे. जसं 12वी नंतर खूप सारे मुलं असतात की इंजिनिअरिंग जायचे, तर पण 80 पेक्षा जास्त ब्रांचेस आहेत इंजिनिअरिंगचे. मग तिथे आम्ही गाईड करतो. मग एकदा जर का कॉलेजला ऍडमिशन मिळाली, मग अंडर ग्रॅज्युएटला आहे, तर मग कोणते स्किल आपल्याला डेव्हलप करायचे त्याच्यासाठी आपण गायडन्स करतो. कारण आज जॉब प्लेसमेंट आहे ना स्किलवर डिपेंड आहे मित्रांनो. तर स्किल डेव्हलपमेंटसाठी आपण गाईड करतो. आणि जसं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होतं मुलांचं तर त्यांच्यासमोर एक 3 ऑप्शन असतात. एक तर तो जॉब करायला लागतो, मग त्याला स्किल डेव्हलपमेंट लागतं तर त्याची मदत होते जॉब इंटरव्ह्यूला. दुसरा पर्याय एखाद्याला अब्रॉड जायचंय. आणि काही जणांच्या आता एक हायब्रिड मोडला असतं की सर मला कामही करायचं आणि शिकायचंही आहे. मग त्याच्यासाठी आम्ही त्याला कोणत्या प्रकारची डिग्री आहेत आणि तो कसं पुढे जाणार आहे हे आपण त्याला गायडन्स करतो. आणि जे लोक ऑलरेडी प्रोफेशनल आहेत, 2, 4, 5 वर्ष झालेले आहेत आणि ग्रॅज्युएट झालेले आहेत, जसं आता इथे ओंकार आहे, तर ग्रॅज्युएशन नंतर पीजी कुठून करायचं, काय करायचं हे आपण त्यांना गाईड करतो. आणि कॉर्पोरेटसाठी पण मदत करतो. आणि त्याच्यासोबत आहे ना आई आणि वडील यांच्यासोबत एक पॉझिटिव्ह पॅरेंटिंगचं पण नातं कसं चांगलं राहील आजच्या डेटमध्ये याच्यावर काम करतो. करिअर एज्युकेशन बद्दल गायडन्स करतो. आणि एक सर्वांगीण विकास कसा होईल, एक होलिस्टिक डेव्हलपमेंट प्रत्येक एज ग्रुपसाठी, याच्यावर आम्ही काम करत असतो मित्र. तर तुम्हाला लक्षात आलं की आपण सर्व ब्रॉड स्पेक्ट्रमवर काम करतोय. आता आपण येऊ आजचा जो वेबिनार आहे. तर तुम्ही बघा मित्रांनो की खूप सारे विद्यार्थी आहेत इथे. आणि तर मला एक फक्त तुम्ही एक चॅटबॉक्समध्ये टाका की बाबा तुम्हाला पुढे जाऊन तुमचं काय करिअर करायचंय, म्हणजे तुमची काय इच्छा आहे, डॉक्टर, इंजिनियर, लॉयर. तुम्ही चॅटबॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता की तुम्हाला काय इच्छा आहे तुमची, कोणतं करिअर तुम्हाला करायची इच्छा आहे. काही जण म्हणले डॉक्टर आहे, कोणी म्हणेल इंजिनियर आहे किंवा लॉ आलं एकाचं, कोणाला नीट द्यायची आहे. बरोबर आहे. याला तुषारला CFA करायचंय, सिव्हिल सर्व्हिसेस आहे ओंकारला.
राईट. व्हेरी गुड. तर मलाही सांगा मित्रांनो, आज त्याला JEE करायचं. तर आता काय होतंय मित्रांनो, जर तुम्ही इथे ऍडमिशन घेतलं आणि तुम्ही सक्सेस नाही झाले तर तुम्हाला काय अडचणी येत? तुम्ही ठरवलं की मला सिव्हिल सर्व्हिसेस करायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, म्हणजे इंजिनिअरिंग करायचं. तुम्ही परीक्षाबद्दल बोलताय, मी करिअर बद्दल बोलतोय. राईट. लोहिया म्हणतायत की बॅचलर ऑफ डिझायनिंग करायचंय, म्हणजे डिझायनिंग मध्ये कसं आहे. तर काय अडचणी येतील मित्रांनो? कोणी सांगू शकतं की जर चुकीचं करिअर घेतलं तर आपल्याला काय अडचणी येतात? आम्ही आहे ना खूप विद्यार्थी आणि पालक यांना विचारलं. तर आता काय होतंय मित्रांनो, जे मुलं करिअर घेत आहेत सध्या, तर ते ना रॅन्डम बेसवर करिअर घेतात. म्हणजे आई वडील सांगतील म्हणून करिअर घेऊन टाकतात. काही जण आहे ना पॅकेज चांगलं आहे म्हणून करिअर घेतात. काही जण मित्रमैत्रिणी चालले, आई वडील सांगतील किंवा पॅकेजेस बघितलं तर रॅन्डमली आपण करिअर घेऊन टाकतो. आणि सध्या इंटरनेट, चॅट जीपीटी यावर इतकी इन्फॉर्मेशन आहे की सर, खूप मुलं विचारतात मला, सर कोणतं पॅकेज चांगलं आहे आम्हाला सांगा, आम्ही ते करिअर घेतो. अरे मित्रांनो, क्लॅरिटी नाहीये आणि गोंधळ उडालेला आहे आणि आपण पुढच्या भविष्याचा विचार करतोय. आणि आपण जे करिअर घेतलं, पूर्वी काय होतं, 15-20 वर्षामध्ये ना ट्रेंड बदलायचे. आता जे ट्रेंड चेंज होत आहे मित्रांनो, तर हे ट्रेंड चेंज होत आहेत 2 ते 3 वर्षातच खूप बदल घडत आहेत. मग पूर्वी बघा मेकॅनिकलला खूप हाय होतं, आज IT हाय. पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, IT मध्ये जे मुलं जायचं म्हणतायत इंजिनिअरिंगला, तर मागच्या 2 वर्षापासून टॉपच्या 5 कंपनीची हायरिंग बंद आहे. म्हणजे ट्रेंड चेंज होतोय, आता AI कडे चाललेला आहे. मग आता जर का आपण डिग्री घेऊन टाकली कोणती आणि त्याच्यामध्ये आपल्याला जॉब नाही मिळाला किंवा जॉब मिळाला आणि त्याच्यात आवड नसेल तर पुढे शिकेल का माणूस? तो जर पुढे नाही शिकाला तर त्याला वर्क आणि लाईफ बॅलन्स नाही होत. आणि जेव्हा वर्क आणि लाईफ बॅलन्स नाही होते त्याचं, तर तो डिस्पेन्सिबल बनतो. त्याला वाटतं मला तिकडे चांगलं वाटेल, इकडे चांगलं वाटेल. आणि याचा परिणाम काय होतोय की त्याला स्ट्रेस वाढतो, एन्झायटी वाढते, कामाचा प्रेशर वाढतो आणि एक जॉबलेसनेसची भूमिका येते की अरे आता माझ्याने तर काही होतच नाहीये. आणि मग याच्याने ना मित्रांनो त्याच्यावर खूप स्ट्रेस वाढतो, स्टकअप होतो तो लाईफमध्ये. खूप मुलं आम्ही असं बघितलंय की ते ऍडिक्शन मध्ये जातात, फ्रस्ट्रेशन मध्ये जात आहेत, कंपन्या चेंज करतात आणि त्यांना खूप रिग्रेट होतं आपल्या लाईफ बद्दल. आणि मग याच्या परिस्थिती काय होते, त्यांनी जो वेळ दिलाय मित्रांनो, आता 10वी नंतरचे 2 वर्ष 11वी 12वी आहे, हे खूप क्रुशियल आहे. 4 वर्ष तुमचे इंजिनिअरिंग किंवा मेडिकलचे आहेत आणि पुढचे मास्टरचे 2-3 वर्ष. म्हणजे हा टाइम खूप इम्पॉर्टंट आहे. तर हा टाइम पण गेला, तुमची एफर्ट्स पण गेले, तुमचे एफर्ट्स गेले आणि आईवडिलांचा पैसा गेला. तुम्ही बघा आता कोणते 11वी 12वीचे क्लासेस लावा, कमीत कमी फी 1.5 ते 2-3 लाखापासून सुरुवात होते. परत जे बाहेरगावचे मुलं आहेत त्यांना राहायचा खर्च, म्हणजे पैसा, टाइम आणि एफर्ट्स जातात आणि आपण रिग्रेट करतो आपल्या लाईफमध्ये की अरे मी त्यावेळेस आहे ना हे केलं असतं तर बरं झालं असतं. तर असं किती लोक याला कोरिलेट करू शकताय जे मी सांगतोय त्याला? किती लोकांना वाटतं की सर बरोबर आहे असं? तर तुम्ही जस्ट वाय टाकू शकता चॅटबॉक्स मध्ये. राईट. तर याच्यात जर करिअर करायचं असेल मित्रांनो आजच्या डेटमध्ये, तर खूप साऱ्या काही गोष्टी आहेत जे आपण जस्ट एक बघतोय. तर पहिले ना, जर चांगलं करिअर करायचं मित्रांनो, तर एक नेहमी मी सांगत असतो की प्रत्येकाला ना स्वतःबद्दल अवेअरनेस पाहिजे, म्हणजे त्याने स्वतःला समजून घ्यायला पाहिजे. आणि जर का आपल्याला लिमिटेड ऍक्सेस आहे व स्वतःबद्दलच माहित नाहीये की माझी आवड काय आहे, माझी स्ट्रेंथ काय आहे, मी कशा पद्धतीने विचार करतो, माझा स्वभाव कसा आहे, तर खूप अडचणी येतात. तर पहिले तर आपल्याला स्वतःला समजून घ्यायचं आहे. आणि जो इन्फ्लुएन्स आहे आपला पॅरेंट्सचा, टीचरचा किंवा जे आपल्याला सोशल एक्सपेक्टेशन आहे आजच्या डेटमध्ये, आपण म्हणतो सोसायटीची एक्सपेक्टेशन आहे. तर आपल्याला आहे ना दोघं बॅलन्स करायचे, एक्सटर्नल ऍडवाइस आणि पर्सनल इंटरेस्ट. दोघं बॅलन्स करून काम केलं तर आपण चांगल्यापैकी काम करू शकतो. आणि ओव्हर विलिंग ऑप्शन्स खूप आहेत. पूर्वी ना ऑप्शन्स खूप कमी होते. म्हणजे तुम्ही बघा डॉक्टर, इंजिनियर, लॉयर किंवा UPSC MPSC केलं, पण आजच्या डेटमध्ये मित्रांनो 3,000 पेक्षा जास्त करिअरचे ऑप्शन्स आहेत. मग आता काय होतं, जास्त ऑप्शन झाले की गोंधळ वाढतो. इंजिनिअरिंगचे टोटल 80 टाईप आहेत.
बिझनेस मॅनेजमेंटचे पण 20 टाईप आहेत, मेडिकलचे तर खूप सारे टाईप आहेत. 25-30 टाईपचं मेडिकल सेगमेंटला जाता येतं. मग याच्यामुळे गोंधळ वाढतो. तर आपल्याला काय करायचं, रिसर्च करायचं, स्वतःचं असेसमेंट करायचं, आणि मग आपण जर पुढे काम केलं तर जास्त चांगलं काम करू शकतो. आणि खूप वेळेस काय असतं की एक घाबरतो आपण, की ज्याला आपण म्हणतो ना फिअर ऑफ मेकिंग मिस्टेक, की सर मी एक करिअर घेतलं तर चुकलं तर काय होईल. आणि पूर्वी कसं होतं, जॉईंट फॅमिली होत्या, आता एक किंवा दोनच मुलं आहेत. मग आई वडील पण पॉझिटिव्ह असतात मुलांबद्दल, की अरे त्याने हे करायलाच पाहिजे आणि आम्हाला माहिती आहे त्या करिअरमध्ये गेलं तर अजून चांगलं राहील. पण मित्रांनो, आपल्याला आहे ना कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरं तुम्हाला एक सांगतो, सध्याची जी परिस्थिती आहे मित्रांनो, की जॉब खूप बदलत आहेत. म्हणजे त्यांचं नेचर खूप बदलतंय, म्हणजे टेक्नॉलॉजी बदलते, ट्रेंड बदलते. तर याच्यात आपल्याला काय पाहिजे, की ज्याला आपण अडॉप्ट करू शकतो, म्हणजे ज्याला आपण आत्मसात करू शकतो आणि लाईफ लॉंग शिकू शकतो, असे स्किलमध्ये आपण द्यायला पाहिजे. तर इम्पॉर्टन्स काय आहे, की तुमच्याकडे जर चांगलं स्किल आहे तर तुम्ही कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये सर्व्हाइव्ह करू शकता. आणि फायनान्शियल कन्सर्न पण आहे. तर काही मुलं काय म्हणतात, की सर आम्हाला पैसा पाहिजे, काही जण म्हणतात पॅशन पाहिजे. पण ऍक्च्युली आयडियल कंडिशनमध्ये आपल्याला पॅशन आणि आपलं पैसा हे दोघं बॅलन्स असून जर काम केलं तर कसं राहील मित्रांनो, जास्त चांगलं राहील ना आपल्याला. आणि लोक काय करतात हे नाही बघायचं, आपल्याला आपण काय करतो हे बघणं गरजेचं आहे. तुम्हाला एक सांगा मित्रांनो, जर योग्य करिअर निवडायचे तर आपण काय बघायला पाहिजे आता. तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाकू शकता का, की तुम्ही काय बघायला पाहिजे आता. योग्य करिअर घेताना आपण काय बघायला पाहिजे. तुम्ही बोलू पण शकता. हे बघा मित्रांनो, 9 गोष्टी तुम्ही बघायला पाहिजे करिअर निवडताना. तर एक आलं की स्किल आलं, तुषार म्हणतो. तर हे बघा मित्रांनो, तुम्हाला 9 गोष्टी बघायला पाहिजे करिअरमध्ये. एक तर तुम्हाला बघायला पाहिजे की तुमचा स्वभाव कसा आहे. म्हणजे एखादा माणूस खूप बोलका आहे, तर तो मार्केटिंगला गेला तर खूप चांगला असतो. पण एखादा माणूस बोलतच नाही आणि त्याला मार्केटिंगला पाठवलं तर करेल का काम तो. तर असं खूप डिफिकल्ट होतं त्याला काम करणं. आणि स्वभाव तर काही कोणाचा बदलत नाही मित्र. आणि नंतर आपल्याला आवड आहे का त्या कामामध्ये. समजा आपल्याला आवडच नाहीये तर आपण घड्याळ बघू, लवकर जाऊ आणि लाईफ लॉंग लर्निंग नाही करणार. त्याच्यानंतर आणि आवड पण अशी नाही पाहिजे की धुरंधर 2 आला तो बघून घेतला, आयपीएल ची मॅच जिंकली, क्रिकेटर झाला. असा इंटरेस्ट पाहिजे की तो तुमचा लाईफ लॉंग पाहिजे. आणि तुमची लर्निंग स्टाईल काय आहे? म्हणजे तुमची अभ्यासाची पद्धत काय आहे? आता बघा, काही मुलं प्रॅक्टिकल लर्नर आहेत, काही ऑडिओ लर्नर आहेत, आणि काही जे ते व्हिज्युअल लर्नर असतात. मेडिकलसाठी ना व्हिज्युअल लर्नर खूप चांगले काम करतात. आणि बिझनेससाठी प्रॅक्टिकल लर्नर लागतात. मग तुम्ही कोणत्या टाईपचे लर्नर आहेत हे आता खूप महत्वाचं झालंय. आणि तुमचे नीतिमूल्य कसे आहेत. आता नीतिमूल्य म्हणजे व्हॅल्यूज म्हणतो त्याला. तर काही मुलांना कसं असतं, की त्यांना वाटतं की सर मला आहे ना रोज नवीन काम पाहिजे. आणि काही जण म्हणतात सर मला एकच काम रोज पाहिजे. आता काही जणांना अंडर प्रेशर काम करायला खूप आवडतं. कोणी काय म्हणतं की सर मला आहे ना प्रेशरमध्ये काम करायला बिलकुल नाही आवडत आहे. काही जणांना पैसा हा त्यांच्यासाठी आहे. आणि आज तुम्ही बघा मित्रांनो, ज्या व्हॅल्यू सिस्टम आज आहे, तर त्या व्हॅल्यू सिस्टमवरच सर्व आहे. काही लोकांना सोशल सर्व्हिस आवडते. कोणी म्हणेल सर सोशल वर्क गरज नाही, मला माझं माझं काम करायचंय. कोणी म्हणेल सर मला आहे ना खूप नवीन नवीन शिकायला आवडतं. कोणी म्हणेल सर मला खूप शिकायचं नाहीये, 30-40% जरी शिकलं तरी मला खूप असतं. काही जणांना खूप डेअरिंगचं काम आवडतं. काही जण बिलकुल डेअरिंग नाही करत लाईफमध्ये. काही जण एकट्याला काम करायला, कोणाला ग्रुपमध्ये आवडतं. तर असे मित्रांनो 7-8 व्हॅल्यूज आहेत. मग आता हे सर्व व्हॅल्यूज आपण विचार केला आणि त्याच्यानंतर स्किल्स बघितले, तर स्किलचे पण वेगवेगळे टाईप आहेत, जे मी तुम्हाला दाखवणार आहेत. की मराठीत आपण नेहमी म्हणतो अष्टपैलू व्यक्तिमत्व. तर 8 पैलू, तर म्हणजे तुमचे 8 स्किल कोणते आहेत, तर तुमचे कोणते स्किल चांगले आहे, कोणते कमी आहे, हे तुम्हाला माहिती आहे का. झालं नंतर झालं. तुमची एबिलिटी काय आहे, आणि तुमच्या एबिलिटी मध्ये ना तुम्ही काय करू शकतात. माझं पण राईट. तर तुमच्या एबिलिटीवर पण तुम्हाला बघावं लागेल, म्हणजे कपॅसिटी काय आहे. आता एखाद्याला आहे ना, म्हणजे त्याला सचिन तेंडुलकर व्हायचंय, क्रिकेटर व्हायचंय, आणि तो उन्हातच उभा राहतो. म्हणजे त्याच्यात कपॅसिटी आहे, आणि त्याच्याकडे आहे ना म्हणजे फायनान्शियल कॅपॅसिटीज नाहीये. तर मग तो कसं काय ते मॅनेज करतो. म्हणजे आपल्याला सर्व कॅपॅसिटी पण बघायला पाहिजे ना. तर त्याच्यानंतर इमोशनल कॅपॅसिटी काय आहे, फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे, आणि येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये ना
ज्या प्रोफेशनला आपण चालू आहे त्या प्रोफेशनला ग्रोथ कशी आहे. आता बघा, स्वभाव, आवड, अभ्यासाची पद्धत, तुमची नीतिमूल्य म्हणजे व्हॅल्यूज, तुमची स्किल म्हणजे कौशल्य आले, आणि एबिलिटी म्हणजे क्षमता आली, आणि सर्व प्रकारची क्षमता, शारीरिक, मानसिक, इमोशनल, फायनान्शियल, आणि फ्युचर स्कोप. आता मला एक सांगा मित्रांनो, हे जर सर्व विचार केला आणि मग आपण करिअर घेतलं तर कसं राहील. काय वाटतं तुम्हाला? चॅटबॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. आणि जर एवढा विचार केला मित्रांनो, तर हा असा विचार करणं खूप कठीण आहे नॉर्मल माणसाला. पण ऍज अ काउन्सिलर आम्ही काय करतो की बेटर वर्क लाईफ बॅलन्स कसं करता येईल, तुमची हाय प्रोडक्टिव्हिटी कशी होईल, काम तुम्हाला कसं करता येईल, आणि तुमच्या मेरिटवर आपण काम करतोय की बाबा तुमचं वर्केबल इन्फॉर्मेशन कसं आहे. त्याच्यानंतर काय आहे की जिथे तुम्हाला आवड आहे, क्लॅरिटी आहे माइंडमध्ये, काम करताय तर तुम्ही मनापासून काम करा. जेव्हा तुम्ही मनापासून काम करताय तर मग तुम्हाला ट्रेंड काय चालू आहे याचं काही घेणं देणं नाहीये. तुमचा परफॉर्मन्स तुम्ही अचीव्ह करू शकता आणि कामही करू शकता. मग याच्यामुळे काय होतं की चांगलं ब्राईट फ्युचर तयार होतं. आणि जो माणूस ज्याच्यात तज्ञ आहे, काम करायचं आहे, तर त्याला खूप मजा येते काम करायला. आणि जर चांगलं काम करत त्याच्यात तो जिनियस होतो, मग वेळ पैसाही वाचतो, आणि तो चांगल्यापैकी याला ग्रोथ करू शकतो आपल्या लाईफमध्ये. तर त्याला संधी पण जास्त भेटते. आता एक सिंपल एक गोष्ट आहे मित्रांनो, हा एक माणूस एक परीक्षा घेतोय, तर झाडावर चढायचे. तर इकडे लवकर कोण चढेल मित्रांनो झाडावर, किंवा या चित्रातून तुम्हाला काय समजतंय. तुम्ही बघा, प्रत्येक जण जीव जंतू जे दिलेले आहे त्याला वेगळी वेगळी शक्ती आहे. आणि आपल्याकडे काय होतंय, एज्युकेशन सिस्टम मध्ये सर्वांना एकच लाईनीत बसवलं जातं. आता मासा कसं काय झाडावर चढेल. तर खूप डिफिकल्ट आहे ना. माकड तर लवकर चढू शकतो, पण मासा चढू नाही शकत. आणि ज्या ठिकाणी पेंग्विन राहू शकतो, मला एक सांगा, दुसरं कोणी तिथे सर्व्हाइव्ह करेल का. जास्तीत जास्त सील करू शकतो. तर एक सिंपल एक तुम्हाला सांगतो की भगवंताने जे प्राणी जीवजंतू बनवलेले आहेत त्यांना खूप विचार केला आहे. तुम्हाला कॅमल माहिती आहे का, उंट. उंटाचे जे आयलिड्स असतात, तर हे ट्रान्सपरंट असतात. हा ट्रान्सपरंट काय आहे, कारण तो वाळवंटात राहतो. आणि त्याला अं, व- जे वाळू आहे, रेती, हवा आहे, याच्याने पण तो जायला पाहिजे. मला एक सांगा, भगवंताने जर का इतका पशु पक्ष्यांसाठी विचार केला आहे मित्रांनो, आपण तर मनुष्य आहोत. आणि मनुष्याला जर का अजून जास्त शक्ती दिलेल्या आहेत भगवंताने, मग त्या शक्ती जर का आपण विचार केला आणि मग जर का आपण त्याच्यावर काम केलं तर कसं राहील. आणि एक तुम्हाला सिंपल एक्झाम्पल देतो की खूप सारे मुलं तिथे, तुम्ही महाभारत बघितलंय का. महाभारतमध्ये पांडव आहेत, तर 5 पांडव आहेत, तर 5 पांडवांमधून मला एक सांगा, अर्जुन आहे, तर अर्जुनाचं शस्त्र कोणतं आहे. धनुष्यबाण. मला एक सांगा, त्याला गुरुद्रोणी धनुष्यबाण का दिलं, की त्याचा फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं होतं. आणि भीम आहे, त्याला गदा का दिली, का कारण त्याच्याकडे 1,000 हत्तींचं बळ होतं, म्हणून त्याला गदा दिली. पूर्वी काय व्हायचं की जे गुरुकुल पद्धतीमध्ये मित्रांनो, की प्रत्येकाची शक्ती ओळखायचे, त्याच्यावर काम करायचे, आणि तेच शक्ती त्याला द्यायला लावायचे. आणि त्याच्यानुसार ते करिअर निवडायचे. तुम्ही बघा, हे जे फेमस लोक आहेत, आपण बघतोय की लता दिदी 4थी पण पास नाही, पण त्यांच्याकडे पीएचडी डिग्रीज आहेत सर्व. आणि ऑलरेडी त्यांनी खूप सुंदर काम केलं. ए आर रेहमान त्यांच्याकडे डिग्री नाही, पण म्युझिकसाठी त्यांचं खूप छान आहे. तर पूर्वी काय बघायचो की अप्टिट्यूड चेक करायचो, म्हणजे फक्त बघायचे की एखादा माणूस किती हुशार आहे. पण आता आहे ना, चॅट जीपीटी, एआय आलेलं आहे मित्रांनो, तर आयक्यूचा काहीच उपयोग नाहीये. म्हणजे आयक्यू इमिजिएटली कॅल्क्युलेटर, कॅल्सी मोबाईलवर मुलांना मिळून जातं. तर सर्व मुलं जे 2000 नंतर जन्माला आलेले ते खूप हुशार आहेत, 2010 नंतर अजून हुशार आहेत, 2020 तर विचारूच नका, हे सुपर डुपर हुशार आहेत. तर आयक्यू एकदम अबंडन्स मध्ये आता. आता गरज आहे इक्यूची. इक्यू म्हणजे काय, भावनिक अंक. म्हणजे काय होतं, तुम्ही बघा, जेवढे लहान मुलं आहे ना, ते दुसऱ्याला समजूनच घेत नाही. तर 90% सक्सेस त्याच्यावर असतो. आता एखादा व्यक्ती आहे किंवा मुलगा आहे, आई वडील आमच्याकडे येतात आणि विचारतात, सर आमचा मुलगा असं वागतो, ते वागतो. आता तिचा बिहेवियरचा इश्यू असतो. आता बिहेवियर का बदलतो माणसाचा, किंवा ते प्रयत्न करतात की हे करू नको. पण मेन काय आहे माहिती का, जर विचार बदलले तर त्याचा बिलीफ बदलेल आणि त्याच्या व्हॅल्यूज बदलतील.
तर डेस्टिनी प्लॅनर्स आहे ना, आम्ही काम करतो विचारांवर. जर विचार बदलले तर बिलीफ बदलतील, मग बिहेवियर चेंज होतो. आणि जर करिअरमध्ये तुम्हाला पुढे जायचंय मित्रांनो, तर तुम्हाला पहिले स्वतःला समजून घ्यायचंय. मग तुम्ही करिअरचे ऑप्शन बघा, मग एज्युकेशनचे ऑप्शन बघा, मग तुम्ही स्किल्स आणि एम्प्लॉयबिलिटी तुम्ही चेक करा की काय आहे. आणि मग तुम्ही मार्केट करा स्वतःला. आणि मग इंटर्नशिप करू शकता, तुम्ही जॉब करू शकता, मग तुम्ही बिझनेसमध्ये यायचं. परत तुम्हाला स्वतःला समजायचं, म्हणजे एक एक चक्र आहे लाईफमध्ये की ज्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे. आणि जर तुम्हाला ध्येय आहे मित्रांनो, तर तुम्ही काम करू शकतात. समजा ध्येयच नाहीये तर माणूस काम करेल का? मला एक सांगा, आपण एक नाशिकच्या एअरपोर्टला गेलो आणि तिथून किंवा नाशिक रोड स्टेशनला गेलो. तिथून सांगितलं की बाबा अरे तू एक ट्रेनमध्ये बस किंवा फ्लाईटमध्ये बस, तर आपण कोणत्या फ्लाईटमध्ये बसणार आहे? खूप मोठा प्रश्न आहे ना. एक फ्लाईट दिल्लीलाही जाते, एक मुंबईलाही जाते आणि एक इंदोरलाही जाते किंवा बँगलोरला जाते. ट्रेन तर सर्वच एरियात जाते. मग जर का जायच्या ठिकाणी आपण एवढा विचार करतोय, तर मग करिअरचा का नाही करत? आपण फक्त परीक्षेचा विचार करतोय. परीक्षा पास करणं हा काही गोल नाहीये. लाईफचं ध्येय काय आहे त्याच्यानुसार परीक्षा द्यायला पाहिजे. पण आता ट्रेंड वेगळा चाललाय, आपण परीक्षेचा विचार करतोय, मार्केट असं झालंय तर. मग त्याच्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना मला एकच सांगायचंय की तुमचं ध्येय काय आहे आणि तुम्हाला कोणती परीक्षा लागेल आणि ती परीक्षा पण कशाच्या बेसवर पाहिजे किंवा जे करिअर पण कशा बेसवर पाहिजे. तुमचा स्वभाव, तुमचे कौशल्य, तुमचे नीतिमूल्य, तुमची आवड, अभ्यासाची पद्धत आणि तुमची क्षमता हे ओळखून तुम्ही तुमचं ध्येय ठेवा. म्हणजे ते तुम्ही अचीव्ह करू शकता. आणि टॅलेंट ज्याला आपण म्हणतो की हुशारी, तर ही दोन टाईपची असतात. एक टॅलेंट आहे जे जन्मजात टॅलेंट आहे, जे देवाने आपल्याला दिलेले आहे, त्याच्यावर काम केल्याने खूप आनंद मिळतो, ग्रोथ मिळते आणि आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. दुसरं एक अक्वायर्ड टॅलेंट आहे. अक्वायर्ड टॅलेंट म्हणजे काय मित्रांनो, की तुम्ही सध्याच्या परिस्थितीला कसं काम करताय. आणि बहुतेक आजच्या डेटमध्ये आपण बघितलं की 90% जे लोक आहेत ना, ते सर्व आजच्या परिस्थितीनुसार करिअर घेत आहेत. सध्या काय परिस्थिती आहे ते बघून. तर दोन मार्ग आहेत मित्रांनो, की अक्वायर्ड म्हणजे करंट परिस्थितीनुसार करिअर घेणं आणि दुसरं जन्मजातनुसार घेणं. आणि जन्मजातने घेतलं तर खूप आनंद मिळतो, हॅपीनेस मिळतो. अक्वायर्डने असेल तर सिच्युएशनच्या अकॉर्डिंगली ग्रोथ होते आपली. तर दोघांमधून कोणतं बेटर आहे मित्रांनो? जर इनबॉर्न चांगलं असेल तर आय टाईप करा आणि अक्वायर्ड चांगलं असेल तर ए टाईप करा. काय वाटतं तुम्हाला? चॅटबॉक्समध्ये टाका क्विक. तर खूप लोक म्हणतात सर जन्मजात टॅलेंट खूप चांगलं आहे, आम्हाला आवडतं. काही लोक म्हणतात की अक्वायर्ड टॅलेंट खूप चांगलं आहे. आणि पण आयडियल कंडिशन मध्ये ऍज अ डेस्टिनी प्लॅनर्स आम्ही काय करतो की दोघही टॅलेंट जर आपण बघितले मित्रांनो, जन्मजात आणि अक्वायर्ड, आणि दोघं टॅलेंट बघून जर का आपण काम केलं तर कसं राहील? दोघांना कोलॅबरेट करू तर आपल्याला सक्सेसचे चान्सेस खूप वाढतात. पण आता खूप मुलांना काय वाटतं की सर मला जन्मजात टॅलेंटच काही नाहीये, किंवा काही लोकांना वाटतं सर म्युझिक माझं आहे त्याच्यात मी करिअर कसं करेल. तर असं काहीच नाही मित्रांनो. तर हे बघा, एक सायन्स आहे. तीन गोष्टी युनिक आहेत सर्वांच्या. एक आहे डीएनए, दुसरं आहे आयरिटीना आणि फिंगरप्रिंट. हे कोणाचीच मॅच नाही होत. आणि हे तिघ गोष्टी प्रत्येकाच्या युनिक आहेत. तुम्ही बघा, पहिले अंगठा लावायचे, परत आपण अंगठ्यावर आलो किंवा बायोमेट्रिकवर आलो. तर प्रत्येकाचे हे युनिक आहेत. याचं तुम्हाला सांगतो की आता इनबॉर्न पोटेन्शियल आपण फिंगरप्रिंट इंटरप्रिटेशन करून करू शकतो. आता याला एक सायंटिफिक रिसर्च आहे. तर एमबीबीएसला एक सब्जेक्ट आहे डर्मॅटोग्राफिक म्हणून. तर हा एक चॅप्टर आहे फक्त. त्याच्यावर आहे ना ऑलमोस्ट 200 वर्षाचा रिसर्च झालेला आहे. आणि ह्या 200 वर्षाचा रिसर्च मध्ये ना असं लक्षात आलेलं आहे की याचा वापर जेनेटिक्स, मेडिसिन, स्टॅटिस्टिक्स या ब्रांचेसला याचा वापर होतो. आणि अरे कोण अनॉट करते इकडे? तर जे तारे जमीन पर पिक्चर आहे, तर हे जर आपण बघितलं मित्रांनो, तर त्याच्यावर बघा एक मतिमंद मुलं होते, तर ते डाऊन सिंड्रोमचे केसेस होते. तर डाऊन सिंड्रोम ज्या मुलांना बोटांवर लाइनिंगच नसतात ना, तर ते जे मुलं आहेत ना, तर त्यांना काहीच समजत नाही त्यांना. आणि ते त्या मुव्हीज मध्ये दाखवलेले आहे. एक हे सायन्स आहे.
आणि याचा संबंध काय आहे, जेव्हा बाळ आईच्या पोटात असतं पहिल्या 3 महिन्यांमध्ये ब्रेन डेव्हलप होतो आणि त्याच वेळेस आपले फिंगरप्रिंट डेव्हलप होतात. म्हणून आपण इनबॉर्न इंटेलिजन्स मध्ये त्यांचा स्वभाव, आवड निवड आणि एबिलिटी आपण चेक करतो. आणि आता नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आहे NAP 2020, याच्यात तुम्ही बघा खूप सारे टीचर जर असतील तर त्यांना माहिती आहे की मल्टिपल इंटेलिजन्स, डॉक्टर हार्वर्ड गार्डनर, तर याच्यानुसार गायडन्स मिळत आहे. तर आता सेम आपण हे अप्लाय करतो आपल्या नॉर्मल लाईफमध्ये. तर आता समजा एखादा मुलगा लॉजिकल आहे तर तो फायनान्ससाठी खूप चांगला असतो किंवा CA काम करू शकतो, कॉमर्सला चांगला आहे. एखादा व्यक्ती बघा जर का नॅचरलिस्टिक आहे म्हणजे तो दया माया फूड किंवा मेडिकल लाईनला खूप चांगला असतो. एखादा खूप भावनिक आहे तर तो म्युझिक सिंगिंगला खूप चांगला असतो. आणि जर पीपल कनेक्ट चांगला आहे तर तो चांगला लीडर, पॉलिटिशियन हे तो चांगला होऊ शकतो. तर याचा एक डिटेल रिपोर्ट येतो जन्मजात टॅलेंटचा. याच्यात आपला स्वभाव, आपलं स्ट्रेंथ काय, विकनेस काय हे आपल्याला समजतं. त्याचं मल्टिपल इंटेलिजन्स समजतं, अभ्यासाच्या पद्धती समजतात, त्याचं IQ, EQ, CQ आणि AQ. आता IQ म्हणजे काय की माणूस किती हुशार आहे, आणि EQ म्हणजे त्याचा भावनिक अंक कसा आहे हे बघितलं जातं. आणि CQ म्हणजे काय, त्याचं कल्पकता कसं आहे, राईट. तर त्याची कल्पकता कशी आहे आणि त्याला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज त्याच्या काय आहे, पर्सनल आणि प्रोफेशनल गायडन्ससाठी पण आपण याला काम होतं. याचं एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज काय आहे, तर ऑलमोस्ट 1 तास लागतो ह्या पूर्ण सेशनला. आणि ऑनलाईन सपोर्ट आहे एक एक तासाचा. तर इथे तुम्हाला काय होतं की अक्वायर्ड टॅलेंटसाठी आहे ना, तुमचं अप्टिट्यूड चेक होतं. अप्टिट्यूड मध्ये ना स्किल्स तुमच्या बघितल्या जातात. तर जे स्किल मी बघितलं तुमचे 8 पैलू जन्मजात, तेच इकडचे पण बघितले जातात. वर्बल, न्यूमेरिकल, लॉजिकल, मेकॅनिकल, सोशल. आणि हे स्किल आहेत ना मित्रांनो, याच्यावरच पॅकेजेस मिळतात. तुमचा स्वभाव कसा आहे आणि तुमचं आवड कुठे आहे ही बघितली जाते. आणि 3,000 पेक्षा जास्त करिअर जे असतात त्याच्यामधून कोणतं करिअर सुटेबल आहे, तर याचा पण परमिटेशन कॉम्बिनेशन करतो. आणि मग आपण एक रोडमॅप बनवतो की पुढच्या 15 वर्षात आपल्याला काय करता यायला पाहिजे. आणि याचं आम्ही एक पूर्ण करिअर गायडन्सचं एक मॉड्यूल आहे आमचं. याचा 1 वर्षभराचा ऑनलाईन सपोर्ट असतो. मग याच्यात स्वभाव, आवड निवड, एबिलिटी, लर्निंग पॅटर्न, स्टडी टेक्निक, माइंड मॅपिंग, बिहेवियर काउन्सिलिंग, व्हर्च्युअल इंटर्नशिप्स, त्याच्यानंतर एज्युकेशन लोन्स, हे सर्व गोष्टी कव्हर होतात. आणि 3,000 पेक्षा जास्त करिअरची माहिती आहे. आणि ती करिअरमध्ये आपण काय करतो की एक करिअर दिलं तर त्याचं 15 वर्षाचं काय ग्रोथ आहे, त्याचं पॅकेजेस किती आहे, असे प्लॅन ABCD आपण वर्कआउट करून देतो. आणि पूर्ण भारतात त्याला मित्रांनो 1400 पेक्षा जास्त एंट्रन्स एक्झाम आहे. या सर्व एंट्रन्स एक्झाम आपल्या पोर्टलवर आहेत. आणि या पोर्टलवरून याला कोणता पेपर कधी द्यायचा, काय द्यायचा, ही सर्व माहिती अवेलेबल आहे. आणि तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगतो मित्रांनो, या वर्षापासून आम्ही एक टेस्ट सिरीज पण आपला आहे स्किल अप नावाने. तर त्याच्यात जेवढ्या भारतात परीक्षा आहेत या सर्वांच्या मॉक टेस्ट सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पण आहेत आणि सर्व गव्हर्नमेंटच्या एंट्रन्स एक्झाम पण आहेत. ते पण मी तुम्हाला शेअर करणार आहे. आणि लगभग एक 1.5 लाख कोर्सेसची माहिती आमच्याकडे आहे. आणि 10,000 कॉलेजचा रेट आहे जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत. तर तुम्हाला कुठेही ऍडमिशन जर पाहिजे असेल, त्याचं प्रिडिक्शन, त्याची फीस किती आहे हे आईवडिलांना समजतं आणि चांगल्यापैकी आपल्याला अंडरस्टँड करता येतं. त्याच्यासोबत ज्या मुलांना परदेशात शिक्षणाला जायचं आहे आजच्या रेटमध्ये, तर 22 कंट्रीज आहेत आणि 8,000 पेक्षा जास्त युनिव्हर्सिटीज आहेत. तर आम्ही बजेटिंग करून, पुढचा स्कोप बघून, एक स्पेशलाइज आणि 1 to 1 त्याला मेंटोरिंग करून आम्ही त्याला गाईड करतो. आणि ज्या मुलांना म्हणजे काही प्रोफेशनल आहेत त्यांना ऍडिशनल डिग्रीज पाहिजे, जसं ओंकार आहे त्याला UPSC करायचं आहे, तर ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तर अशा मुलांना आमच्याकडे MA इन पब्लिक पॉलिसी हे ऑनलाईन मध्ये अवेलेबल आहे गव्हर्नमेंट पॉलिसीज मध्ये. तर असे BBA, MBA, MCA, डिजिटल मार्केटिंग, BTech, MTech, आणि 12वी नंतरचे 1 वर्षाचे AI चा डिप्लोमा आहे. पोस्ट ग्रॅज्युएटचे पण डिप्लोमा आपल्याकडे आहेत, AI, IoT, मशीन लर्निंग. म्हणजे आता आजच्या डेटमध्ये असं आहे की तुम्ही आर्ट्स केलेल्या माणसाला पण AI चा डिप्लोमा करता येतो, कॉमर्सलाही IoT मध्ये जाता येतं. म्हणजे आता डिग्रीला काही अर्थ नाहीये. तुमचे स्किल कुठे चांगले आहेत त्याचं तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकतात. त्याला एक ब्रिज कोर्स येतो, तो ब्रिज कोर्स करून तुम्ही काम करू शकतात. सोनल जी, आप स्क्रीन को टच मत कीजिए. हाँ. आणि
आता खूप लोकांना प्रश्न असेल की सर तुम्ही काय काय करता तिकडे डेस्टिनी प्लॅनर्स मध्ये. तर आम्ही एक सांगतो की 2 ते 5 वर्षाचे जे मुलं आहेत त्याला आपण बालवाटिका म्हणतो मराठीत किंवा प्री स्कूल म्हणतो. तर अशा मुलांना त्यांचं पोटेन्शियल कुठे आहे, कसं आहे, याच्याविषयी आपण त्यांना गायडन्स करतो. एक पॅरेंटिंग स्टाईल कशी असते, कोणत्या बोर्डला त्यांनी जायला पाहिजे याचं आपण गाईड करतो. जे मुलं 6 ते 12 आहेत तर त्याला यंगर्स म्हणतो आपण. तर ते क्युरियोसिटी लर्निंगसाठी असतात, तर त्यांना ऍक्टिव्हिटीज कसं करायचं, काय करायचं याच्यासाठी आपण त्यांना गाईड करतो. आणि जे मुलं आता 10वीला आहेत, 12वीला आहेत, म्हणजे 8वी 9वी 10वी पासून त्यांच्यासाठी खूप क्रुशियल आहे. तर तुम्ही बघा मित्रांनो, सध्या काय झालंय की ऑलमोस्ट आहे ना, लर्निंग पॅटर्न खूप इम्पॉर्टंट झालेला आहे की अभ्यास कसा करायचा. आणि काय झालंय मोबाईलमुळे आणि याच्यामुळे मुलं आहे ना, फक्त आता जे आम्हाला लक्षात येते की फक्त व्हिज्युअल आणि ऑडिटरी करतायत आणि त्यांचा मेजर प्रॉब्लेम लर्निंग पॅटर्न मध्ये आहे. त्याच्यामुळे त्यांना स्कोरिंग येत नाहीये. तर आपण लर्निंग पॅटर्नवर खूप जास्त काम करतो. आणि तू IGCSE किंवा IB चे मुलं असतील तर त्यांना आपण सब्जेक्ट सिलेक्शनला मदत करतो. सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स तुम्ही काय घ्यायला पाहिजे, कोणते विषय घ्यायला पाहिजे, कोणत्या एंट्रन्स एक्झाम तुम्ही द्यायला पाहिजे. आणि आता खूप सारे नवीन एक्झाम आलेले आहेत, जसं CUET ही कंपल्सरी आहे आर्ट्स, कॉमर्स, सायन्सला. MST CET 4-5 प्रकारच्या आहेत. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगच्या तर कमीत कमी 40 परीक्षा आहेत, प्रायव्हेट आणि याच्या मिळून. त्या सर्व परीक्षांचा डेटा आपल्याकडे आहे. आणि कोणतं करिअर तुम्हाला सुटेबल आहे. टीनेज गायडन्स मध्ये पण आपण काम करतो. आणि मुलांना अगोदरच त्यांना अब्रॉडला जायचं असेल तर आतापासून प्रोफाइलिंग केलं तर जास्त उत्तम असतं. आणि जे मुलं 11वी 12वीचे आहेत, समजा त्यांना 11वी 12वीला कोणत्या एंट्रन्स एक्झाम लावायच्या, त्यांना कोणते क्लासेस बेटर असतील, त्यांना 12वी पास झाल्यानंतर आता खूप मुलं असे आहेत ना जे JEE दिलेत, MSc CET पण देत आहेत. तर त्या मुलांना आम्ही एक सांगू इच्छितो की तुम्हाला मास्टरसाठी कोणतं कॉलेज हवं आहे, तर फिजिकल ऍडमिशन, नंतर ऑनलाईन ऍडमिशन याच्यात आपण आम्ही मदत करतो. स्पेशलायझेशन घेण्यासाठी मदत करतो, स्किल डेव्हलपमेंटसाठी मदत करतो. पण 18 ते 22 हा जो काळ आहे ना, तो स्किल डेव्हलपमेंटचा. याच्यासाठी आम्ही ठेवलेलं आहे कॅम्पस टू कॉर्पोरेट. म्हणजे तुम्हाला कॅम्पस पासून कॉर्पोरेट पर्यंत जायला काय काय अडचणी येतील, मग इंटर्नशिप, तुम्हाला प्लेसमेंट कशा आहे, किंवा फ्युचर CEO पर्यंत कसं जाता येईल, याचे सर्व मार्ग आपल्याकडे आहेत. आणि जे मुलं 22 ते 40 वर्षाचे आहेत आणि ज्यांना प्रोफेशनल डिग्री काही करायची आहे, त्यांना अर्ली आणि मिड करिअर काउन्सिलिंग आपण म्हणतो. तर पर्सनॅलिटी असेसमेंट, EQ असेसमेंट, पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ कसं बॅलन्स ठेवायचं. कारण खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळे ना, रिलेशनशिपचे प्रॉब्लेम येत आहे, एम्प्लॉई बॉसचे प्रॉब्लेम येत आहे, लिडरशिप स्टाईल आहे, लर्निंग पॅटर्न आहे त्याचं, त्याचे ड्रीम्स काय, गोल्स काय आहेत, रिअलिस्टिक त्याने जॉब सॅटिस्फॅक्शन कसं मिळेल, करिअर मॅनेजमेंट कसं करायचं. तुम्हाला सांगतो मित्रांनो, 4-5 लाखापासून तर त्या मुलांना एक 2 to 3 टाइम्स त्यांचे पॅकेजेस वाढलेत की त्यांनी त्यांच्या स्किलवर आणि त्यांच्या माइंडसेटवर काम केल्यामुळे. त्यांना काय चॅलेंजेस येतात, त्यांना वर्क लाईफ बॅलन्स कसं पाहिजे, याच्यावर आपण काम करतो. जे कंपनीज आहेत त्यांना प्री एम्प्लॉयमेंट स्क्रीनिंग आहे, स्टार एम्प्लॉय कसे घडवायचे, किंवा कॉर्पोरेट एम्प्लॉई पण आहेत. आणि ज्यांना बिझनेसमध्ये जायचे तर त्यांनाही आम्ही गाईड करतो. एखादा बिझनेसमनचा मुलगा आहे, त्याला माहिती एक्स्टॅब्लिश बिझनेस आहे, मला बिझनेसच करायचा आहे, तर खूप सारे मुलं कॉमर्स करून बिझनेस याच्यात चालले जातात. काही लोकांना आता नवीन गव्हर्नमेंट खूप मदत करत आहे, स्टार्टअप इन्क्युबेशन. तर आम्ही पूर्णपणे त्याचं अनालिसिस करतो. त्याला त्याचं इन्क्युबेशन करून त्याला स्टार्टअप कसं चालू करता येईल याच्यासाठी पण आमच्याकडे टीम आहे. आणि जे कंपनीज आहेत तिथे पण आम्ही एम्प्लॉईसाठी वर्क करतो. पॉज ट्रेनिंग वगैरे पण कंडक्ट करतो. आणि अल्टिमेटली मित्रांनो, आजच्या डेटमध्ये फॅमिली आणि रिलेशनशिप पण खूप महत्वाचं आहे. मग फॅमिली रिलेशनशिप कसं इम्प्रूव्ह होईल, काय होईल, आणि कपल्स, फ्रेंड्स किंवा बिझनेस पार्टनरसाठी आम्ही काम करतो. आणि खूप सारे काउन्सिलर्स आहेत मित्रांनो. पण डेस्टिनी प्लॅनर्सच का निवडायचं, तर डेस्टिनी प्लॅनर्स आम्ही एक होलिस्टिक अप्रोच आहे आमचा लाईफमध्ये, की करिअर क्लॅरिटीसाठी काम करतोय आम्ही. एक्झाम प्लॅनिंग पण करून घेतोय, त्यांचे सर्व टेस्ट सिरीज आहेत. स्किल्ससाठी पण आपण काम करतोय, मेंटल रेडीनेस म्हणून काम करतोय. आणि जे करिअर मी तुम्हाला गाईड करणार आहे मित्रांनो, हे NAP अलाइंड आहे. आणि फ्युचर रेडी पाथवेज आहेत आपल्याकडे, म्हणजे ओल्ड रिजिड रूट्स नाही आहेत कोणतेच. आणि तुम्हाला पूर्ण डेटा कट ऑफ ट्रेंड AI अनालिसिस अवेलेबल आहे. आणि गेसवर्क काहीच नाहीये, पूर्ण डेटा किंवा तुम्हाला फिगर सहित आम्ही सांगतो की बाबा या करिअरला हे पॅकेज तुम्हाला मिळणार आहे. आणि पर्सनलाइज अटेन्शन आहे. तुम्ही बघा, आता मी मराठीतून घेतोय तर आपण ज्याला जी भाषा समजेल त्या भाषेतून त्याला कम्युनिकेशन करतो. आणि पूर्ण फॅमिली इन्व्हॉल्व्ह करून आपण काउन्सिलिंग करत राहतो. तर अशी मी माहिती शेअर केली आहे. तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते रेडी ठेवा. अजून एक छोटंसं प्रेझेंटेशन आहे,
की आपलं पोर्टल कसं आहे किंवा आपला रिपोर्ट कसा येतो आणि तुम्हाला त्याची मदत कशी होते त्याच्याबद्दलही मी तुम्हाला माहिती सांगतोय आता. तर आता एक तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल देतो मित्रांनो. माझ्याकडे एक मुलगा आलेला होता की जो मुलगा आहे ना, एक 10th स्टँडर्डला आहे आणि त्याला करिअर चूज करायचंय किंवा नेमकं मला काय करायचंय किंवा कशा पद्धतीने मला पुढे चूज करायचंय करिअर. तर हा एक जन्मजात रिपोर्ट आहे मित्रांनो. एक मिनिट मी शेअर करतोय तुम्हाला. हे बघा, एक 48 पानांचा एक डिटेल रिपोर्ट येतो हा. याच्यात 21 टॉपिक आहेत जे आम्ही कव्हर करतोय. हे सायंटिस्ट होते ज्यांनी याच्यावर काम केलं आणि ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 70ला वापरलं तर त्यांना 72ला 50 गोल्ड मेडल मिळाले आणि 76ला 125 मिळाले. आणि हे काही रेफरन्सेस आहेत, ज्या लोकांना पाहिजे असेल ते रेफरन्सेस पण बघू शकतात. आणि हे बघा, इथे स्वभावाचे वेगवेगळे टाईप आहेत. तर त्याचा स्वभाव कोणता आहे हे येतं, त्याच्याशी कंपॅरिझन पण येतं की त्याला कसं आहे, त्याच्या स्ट्रेंथ काय आहे, विकनेस काय आहे, हे आपण बघतो. मग ग्रीन कलर हे स्ट्रेंथ असते, रेड कलर हा इम्प्रुव्हमेंट एरिया आणि ब्लू हे ऍव्हरेज आहे. आणि जे 8 पैलू मी तुम्हाला दाखवले होते मित्रांनो, तर ते 8 पैलू मी तुम्हाला दाखवतोय की आता हे असे 8 पैलू येतात. मग आता हे 8 पैलूंमध्ये ना तुम्हाला कोणता पैलू चांगला आहे, तर टॉप 3 पैलूंवर आपलं करिअर घ्या. म्हणजे तुम्ही खूप जास्त सक्सेस ते करिअर करू शकता. आणि तुमचं IQ EQ कसं आहे, वेगळे तुमचे आणि असे ना स्टार येतात शेवटी, की तुम्हाला ज्या करिअरला 5 स्टार आहे ते करिअर तुम्हाला खूप जास्त सोपं असतं. आणि याच्यात आपण काय करतो की ज्या गोष्टी तुम्हाला इम्प्रुव्हमेंट करायचं आहे किंवा कोणाला करिअरला जायचंय आणि आम्ही त्याला थांबवत नाही की बाबा तू याच करिअरला जा, तिकडेच जा. आम्ही त्याला हे गाईड करतो की बाबा तुला ह्या करिअरला जायचंय पण तुला हे फायदे ते तोटे आहेत आणि तू ठरव की आता तुला काय निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे आम्ही कोणालाही फोर्स करत नाहीये. आम्ही त्याला फक्त फॅसिलिटेट करतो आहे. म्हणजे पालकांना असं खूप इच्छा असते की जर याला याच्यासाठी करिअर्सला तुम्ही गाईड करा, तर आम्ही तसं करत नाही. आम्ही त्याला तुम्ही सांगाल ते करिअरचे फायदे काय तोटे काय आहेत आणि त्याला बेटर काय राहील असा आम्ही एक अंदाजा देतो. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे असतो. आणि हा 8वी 9वी 10वी, कारण इथे मुलं 10वीचे जास्त होते म्हणून 10वीचा मी एक ऑनलाईन रिपोर्ट इथे घेतोय दाखवायला. तर आता याच्यात काय असतं की त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे आपण बघतो. त्याच्यानंतर इथे ना त्याचं इंटरेस्टचा टाईप कुठे आहे, तो इंटरेस्ट कशात आहे, त्याला त्याला आवड कुठे कुठे आहे, त्याचे मोटिवेटिंग फॅक्टर्स काय आहेत, त्याची अभ्यासाची पद्धत काय आहे, त्याच्यानंतर आहे ना त्याचे स्किल आणि एबिलिटीज काय आहेत. म्हणजे कशा पद्धतीने त्याला वेगळे वेगळे स्किल त्याने कसे अक्वायर्ड केलेले आहेत. आणि हे जे अक्वायर्ड केलेले स्किल आहे त्याच्यानंतर एक मित्रांनो एक 22 करिअर क्लस्टर असतात, त्याचा एक गॅप असं पूर्ण ग्राफ येतो. आता हा जो रिपोर्ट आहे त्या मुलाला IT मध्ये खूप इंटरेस्ट आहे. तुम्ही बघा 98% IT मध्ये इंटरेस्ट आहे. मग इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, बायोसायन्स, लॉजिस्टिक, लिगल, अकाउंट्स, आर्किटेक्ट, हेल्थ सायन्स, ऍग्रिकल्चर, ह्युमन सर्व्हिस, मीडिया, स्पोर्ट्स. मग याच्यामधून परत आपण डीप मध्ये जातो की बाबा आता IT आलेलं आहे तर IT मध्ये त्याला काय चांगलं आहे. मग 10वी नंतर कसं आहे, PCM ला 100% सुटेबल आहे हा मुलगा आणि 76% PCB ला आहे आणि कॉमर्सला 64 आहे, ह्युमॅनिटीजला 38 आहे. म्हणजे असं क्लॅरिफिकेशन होतं की तुम्हाला आर्ट्स कॉमर्स काय आहे. आणि बघा याला AI साठी खूप छान आलेलं आहे. म्हणजे आवड आणि कॅपॅसिटी दोघेही मॅच होत आहे. तर ग्रीन कलर म्हणजे तुम्ही तिथे जाऊ शकता. आणि ऑरेंज कलर आहे तर तुम्हाला थोडी मेहनत करून द्यायची येलो कलरला. तर आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं पॅकेज किती आहे, एक 15 वर्षाचा आम्ही असा पूर्ण ग्राफ बनवून देतो. तर जे बाहेरगावचे मुलं आहेत तर त्यांना मी ऑनलाईनच सर्व फॅसिलिटी अवेलेबल आहे आमच्याकडे. फिंगरप्रिंट पण ऑनलाईन घेतो आम्ही आणि टेस्ट पण ऑनलाईन आहे आणि काउन्सिलिंग पण आम्ही ऑनलाईन करतो. त्यामुळे वेळेचं काही बंधन नाही आणि आम्ही सर्वांची वेळ मॅनेज करतो. आणि फिंगरप्रिंट पण तुम्ही ऑनलाईन करू शकता. आमचा एक व्हिडिओ आहे की टॅल्कम पावडर लावून तुम्ही एक फिंगरप्रिंट काढून पाठवू शकता. आणि आमचे जे सेंटर्स आहेत तर ते अमरावतीला आहे, संभाजीनगरला आहे, नवी मुंबई, मुंबई, नाशिक
असं बऱ्याचशा ठिकाणी आहे. तर जे लोक प्रॉपर नाशिकला आहेत ते आमच्या ऑफिसला व्हिजिट करू शकतात. इंदिरानगरला आमचं ऑफिस आहे नाशिकला. आणि तुम्ही इकडे एकदा खात्री करून घेऊ शकतात आमच्याकडून. थँक्यू फॉर